So today we are going to start with the 5th unit, that is writing practices. I'm sharing the screen. Please tell me if this screen is visible to you. Is it visible? Yes, sir. Okay. So the last unit that we haven't taken is the writing practices. Okay. We have seen the, I think we have seen letter writing, but email writing and other practices that we haven't learned yet. Okay. So that we are going to see in this lecture. So unit number 5, writing practices. This unit includes 5.1 writing business letters. Someone please. Those who want to talk, they can go outside. So this unit is having 3 subunits: writing business letters, email communication, and paragraph writing. And also there is essay writing in that. Okay. So writing, this unit is having 3 units: business letter, email communication, paragraph, and essay writing. So writing business letters that we have seen. Okay. आपण पहिल्यांदा बघितलंय रायटिंग बिझनेस लेटर्सचं एक छोटस, मला वाटतंय आपण क्विक रिव्ह्यू घेतला होता त्याचा. ओके. So just we will recap that once again, and the next units, that's email communication and paragraph writing, that also we are going to see. Okay. So let's start with the first, that is writing business letters. Okay. So what is the concept of that? The concept is business is the exchange of products and services on the basis of money. Okay. तर बिझनेस जो आहे आपण तो कसा करतो, तर एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. आपण त्यामध्ये प्रोडक्टचं आणि सर्व्हिसेसचं काय करतो, एक्सचेंज करतो. ओके. ऑन द बेसिस ऑफ मनी. आणि कशा पद्धतीनं, तर आपण पैशाची देवाणघेवाण करतो यामध्ये. इन बिझनेस देर आर 2 पार्टीज: सप्लायर, प्रोड्युसर, प्रोव्हायडर. ओके. सो सप्लायर, प्रोड्युसर अँड प्रोव्हायडर, म्हणजे जो सप्लाय करतो किंवा जो प्रोड्युसर असतो किंवा प्रोव्हायडर असतो. अँड सेकंड इज कस्टमर और कंझ्युमर, ग्राहक किंवा जो कंझ्युम करतो किंवा ती सेवा जी आहे तो घेतो, त्याला म्हणतात कस्टमर किंवा कंझ्युमर. These 2 parties write letters to one another with specific purposes. आता या दोन मध्ये कुठल्या तरी स्पेसिफिक पर्पज नुसार आपण काय करतो, तर पत्रव्यवहार त्यामध्ये होतो. द एक्सचेंज ऑफ दोज लेटर्स इज नोन एज बिझनेस करस्पॉन्डन्स. त्याला बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणतात. इट इन्क्लुड्स different types of letters such as inquiry letter, quotation letter, order letter, or complaint letter. So these are the 4 types of letters: inquiry letter, quotation letter, order letter, and complaint letter. Some of you are writing something. What you are writing? काय लिहित आहे? Please pay attention there, or otherwise you can go outside and write down whatever you want to. नसेल तर मी थांबतो इथं, तुम्ही लिहित बसा. मला वाटतं हे लिहायला पाहिजे. Okay, so this is very important point. Okay, very important chapter, writing business letters. तुम्हाला ह्याचा पुढं खूप उपयोग पडतील असे प्रकार आहेत हे लेटरचे. ओके. सो
हे आपण कशासाठी करतो, तर आपल्याला एखादी वस्तू मागवायची असेल, समथिंग वी वॉन्ट टू ऑर्डर ऑनलाईन, आपण ऑनलाईन ऑर्डर करतो, Amazon वर करतो, किंवा एखाद्या दुकानातून आपल्याला काही ऑर्डर करायचे असेल, एखाद्या अप्लायन्सेस असतील, इलेक्ट्रॉनिक असेल, इलेक्ट्रिक अप्लायन्स असेल, तर ते ऑर्डर करण्यासाठी आपण काय करतो, तर एन्क्वायरी करतो त्याची. पहिल्यांदा आपण ज्या त्या शोरूम मध्ये असतील, ज्या त्या दुकानांमध्ये आपण काय करतो, त्याची एन्क्वायरी करतो, प्राइसेस चेक करतो, कंपॅरिझन करतो आपण दोन प्रोडक्ट मध्ये, त्यानंतर त्याच्या प्राइस मध्ये कंपॅरिझन करतो. ओके, देन वी बाय दॅट प्रोडक्ट. त्यानंतर आपण तो प्रोडक्ट जो आहे तो काय करतो, तर विकत घेतो किंवा त्याची ऑर्डर देतो. ओके, so for that we have to go through these processes. Okay, that is enquiry letter, quotation letter, order letter and complaint letter. आपल्याला कशाची एन्क्वायरी करायची असेल, एखाद्या प्रोडक्ट बद्दल माहिती पाहिजे असेल, तेव्हा आपण एन्क्वायरी लेटरनं ते आपण माहिती घेऊ शकतो. दोन आहे कोटेशन लेटर. कोटेशन लेटर मध्ये आपण त्या प्रोडक्टची प्राइस, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, आपल्याला लॅपटॉप मागवायचा असेल, we want to order computer or we want to order some appliances, mobile. ओके, किंवा आपल्याला एखादं बुक मागवायचं असेल Amazon वरनं, तर आपण त्याची एन्क्वायरी पहिल्यांदा करतो, नंतर कोटेशन्स मागवतो आपण, त्याचे काय प्राइसेस आहेत, त्याचे कंपॅरिझन काय आहे, रेट कशा पद्धतीनं आहेत त्याचे, त्याच्यावर टॅक्सेस काय आहेत ते बघतो आपण, त्यानंतर आपण ऑर्डर देतो. ओके, म्हणजे त्याच्यासाठी आपण ऑर्डर लेटर पाठवतो. त्यानंतर ते प्रोडक्ट आपल्याकडे आलं की आपण ते चेक करतो व्यवस्थित आहे, जर ते फॉल्टी असेल तर आपण त्याच्यासाठी काय करतो, कंप्लेंट करतो. ओके, आणि त्या कंप्लेंट लेटर मध्ये काय फॉल्ट आहे, तो प्रोडक्ट काय त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे, किंवा त्याच्यामध्ये काय तो काय म्हणतात त्याला, एखाद्या वेळेस खराब झालेला असेल, किंवा एखाद्या वेळेस कधी कधी असंही होतं की आपण जे प्रोडक्ट ऑर्डर करतो तो नाही येता दुसरंच काहीतरी येतं, डॅमेज. हा, डॅमेज. तर डॅमेज झालेली असते वस्तू, किंवा मग ते कंपनीकडून तसं पाठवलं गेलं असेल, किंवा कुरिअर बॉयनं ते व्यवस्थित हँडल केलं नसेल, तर अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये डॅमेज प्रोडक्ट कधी कधी आपल्याला मिळतं. तर ते आपण रिप्लेस करण्यासाठी आणि त्याची कंप्लेंट करण्यासाठी आपण काय करतो, कंप्लेंट लेटर पाठवतो. ओके, सो दीज आर 4 टाइप्स ऑफ लेटर. हे 4 प्रकारचे लेटर्स आहेत. देर इज अ लॉजिकल चेन ऑफ दीज लेटर्स इन बिझनेस. आता या 4ही लेटर्स मध्ये काय आहे, तर चेन आहे. ओके, हे एकामागून एक आपण काय करतो, तर ह्याची ऑर्डर आहे. पहिल्यांदा आपण कंप्लेंट करत नाही, कंप्लेंट लेटर लिहित नाही, किंवा एकदमच आपण ऑर्डर लेटर लिहित नाही. त्याच्या आधी काय असतं, तर एन्क्वायरी करतो आपण, त्यानंतर आपण त्याचे कोटेशन्स मागवतो. ओके, सो दिस इज द ऑर्डर. हा, कोटेशन्स म्हणजे त्याचे प्राइजेस काय आहेत, प्राइजेस, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत. म्हणजे आपण लॅपटॉप मागवतोय, तर त्या लॅपटॉपचा स्क्रीन, त्याची काय लेंथ आहे, किंवा त्याचं वजन किती आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, तो ड्युएल कोरचा आहे, i3 प्रोसेसर आहे, i5 आहे, i7 आहे, त्याच्याबरोबर कुठकुठल्या ऍक्सेसरीज आपल्याला मिळतात, माऊस मिळतोय का आपल्याला, कीबोर्ड वगैरे मिळतोय का, ते आपण कोटेशन लेटर मध्ये आपण काय करतो, त्यांच्याकडनं मागवतो, आणि ते काय करतात, आपल्याला कोटेशन पाठवतात त्यानुसार. आणि मग आपण बाबा आपण त्याचं कंपॅरिझन करतो, आणि मग आपण कुठला प्रोडक्ट घ्यायचा ते आपण त्यानंतर ठरवतो, आणि त्यानंतर आपण ऑर्डर देतो. ओके, सो दिस इज द लॉजिकल चेन. ओके, समजतंय? ऑनलाईन विद्यार्थ्यांना समजतंय का? Yes, sir. Yes, sir. Okay. So all of the above letters are drafted on the letterheads of the concerned authority or company. तर आपण जे लेटर पाठवतो, आता कॉलेज जर आपल्याला समजा कॉलेज एखाद्या कंपनीला लेटर पाठवत असेल आणि आम्हाला 100 कम्प्युटर्सची ऑर्डर तुमच्याकडं पाठवायची आहे, तर त्यासाठी आम्हाला तुमचे काय करा, तर कोटेशन्स पाठवा, असं जेव्हा कॉलेज त्या एखाद्या कंपनीला
प्रायव्हेट कंपनीला एन्क्वायरीसाठी लेटर पाठवतं आणि कोटेशन तुमचे पाठवा म्हणून काय करतं तर ते त्यामध्ये त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं त्यांनी. ओके, तर अशा वेळी काय होतं तर ते जे लेटर आहे कॉलेज ते काय कॉलेज साध्या कागदावर लेटर पाठवतं का ते, तर तसं नाही करत ते. ओके, कॉलेज काय करतं त्यांच्या ऑर्गनायझेशनचं जे कन्सर्न हेड असतं किंवा लेटर हेड असतं, म्हणजे आपल्या कॉलेज समजा कॉलेज आपलं कम्प्युटर मागणी करत असेल कम्प्युटरची 100 कम्प्युटर कॉलेजला पाहिजेत, तर कॉलेजचं जे लेटर हेड असतं म्हणजे ते पत्राचं एक प्रकार आहे. ओके, तर त्याच्यावर कॉलेजचं काय म्हणतात त्याला लोगो असतो, सिम्बॉल असतो, नाव असतं. ओके, त्याला लेटर हेड म्हणतात. तर कॉलेज काय करतं त्या लेटर हेडवर त्याची रिक्वायरमेंट कॉलेजची काय रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं ते कॉलेजच्या लेटर हेडवर ते पत्र पाठवतं आणि एन्क्वायरी लेटर करतं. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये असं कोटेशन्स पाठवा असं पण त्यांनी काय केलेलं असतं तर त्यांनी लिहिलेलं असतं. ओके, म्हणून ऑर्गनायझेशन किंवा कंपनी हे काय करते तर लेटर हेडवर काय करते लेटर ड्राफ्ट करते, लिहिते आणि ते त्या कन्सर्न कंपनीला काय करते तर ती लेटर सेंड करते. ओके, तर आता आपण नेक्स्ट वी आर गोइंग टू सी इज लेआउट ऑफ अ बिझनेस लेटर. तर आता बिझनेस लेटरचा लेआउट कशा प्रकारे असतो, त्याचं स्वरूप कसं असतं ते आता आपण बघणार आहोत. लेट्स ट्राय टू लुक ॲट द लेआउट ऑफ अ बिझनेस लेटर. द पार्ट्स ऑफ बिझनेस लेटर आर ॲज फॉलोज. खालील प्रकारे पार्ट्स असतात लेआउटचे बिझनेस लेटरचे. द फर्स्ट इज सेंडर्स ॲड्रेस, पाठवणाऱ्याचा पत्ता, डेट, इनसाइड ॲड्रेस म्हणजे ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता, अटेन्शन लाईन म्हणजे सॅल्युटेशन असेल किंवा आपण अटेन्शन लाईन असं म्हणतो त्याला. फॉर एक्झाम्पल डिअर किंवा रिक्वेस्टेड अशा पद्धतीने आपण ते हे करतो, सॅल्युटेशन पाठवतो किंवा अटेन्शन लाईन लिहितो. सॅल्युटेशन म्हणजे तेच डिअर असेल, रिस्पेक्टेड असेल. ओके, त्यानंतर त्याच्यानंतर काय येतं तर बॉडी ऑफ द लेटर. त्यानंतर बॉडी म्हणजे त्या लेटरमध्ये काय बाबा आपण लिहिणार आहोत त्या लेटरचा काय येतो तर तो ड्राफ्ट येतो. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे आपण लेटर क्लोज करताना काही सेंटेन्सेस वापरतो. फॉर एक्झाम्पल युअर सिन्सिअरली, फेथफुली अशा पद्धतीने त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी क्लोज. त्यानंतर आपली सिग्नेचर येते आणि एनक्लोजर्स. ओके, तर अशा पद्धतीने हे आहेत 9 पार्ट्स. ओके, तर ते आता आपण पहिले वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. द फर्स्ट इज सेंडर्स ॲड्रेस, पाठवणाऱ्याचा पत्ता, इज युजली गिवन इन द लेटर हेड. लेटर हेडवर असतो. बट इफ देर इज नन, द ॲड्रेस कॅन बी टाइप्ड ऑन द टॉप राईट ऑर लेफ्ट हँड कॉर्नर ऑफ द लेटर. तर आपण काय करतो तर एकतर राईट किंवा लेफ्ट टॉपला आपण आपला पत्ता लिहितो पाठवणाऱ्याचा, पण तो जर नसेल तर आपण तो टाईप केलेला सुद्धा असू शकतो, तो स्टिक करू शकतो, तिथे चिकटवू शकतो. ओके, सो दिस इज द सेंडर्स ॲड्रेस, पाठवणाऱ्याचा पत्ता आपण पहिल्यांदा लिहितो. त्याच्यानंतर त्याच्या खाली डेट येते. द डेट इज रिटन बिलो द सेंडर्स ॲड्रेस. ज्याला आपण आपला पत्ता लिहिल्यानंतर त्याच्या खाली काय येतं तर डेट येते. द मंथ इज युजली नॉट रिटन आउट ॲज नंबर्स. तर आपण मंथ जो आहे, महिना जो आहे तो आपण असं महिना तिथं लिहित नाही. इंग्लिश लेटर लिहिताना आपण इंग्लिशमध्ये लेटर लिहित असू तर त्याच्याऐवजी आपण काय लिहितो तर तिथं त्या महिन्याचं नावच लिहितो. ओके, आपण तिथं त्या महिन्याचं नेमच तिथं आपण मेन्शन करतो. द मंथ इज युजली नॉट रिटन आउट ॲज नंबर्स. इट कुड बी कन्फ्युजिंग डिफरंट सिक्वेन्सेस. तर का लिहित नाही आपण ते तर कदाचित काही वेळा कन्फ्युजन होऊ शकतं डेट आणि मंथ मध्ये. ओके, कम्प्युटरमध्ये बऱ्याचदा काय होतं तर कम्प्युटरच्या राईट कॉर्नरला ते डेट आहे का मंथ आहे आधी ते आपण काय करतो बऱ्याचदा कन्फ्युज होतो त्या बाबतीत. ओके, त्यामुळे लेटरवर सुद्धा आपण काय करतो शक्यतो महिना लिहितो, महिन्याचं नाव लिहितो.
कम्प्युटर मध्ये महिना, कधी कधी महिना पण मेन्शन केलेला असतो. इथं आता इथं बघू शकतो तर डेट सुद्धा आहे इथं. ओके, कुठल्याही हे ना आपण हे करतो, तसं काय हे नाही. येतात सेटिंग बदलता येतात. तर डेट इज रिटन बिलो द सेंडर्स ऍड्रेस. द डेट इज युजली नॉट रिटन इन नंबर्स. डेट आपण नंबर्स मध्ये मंथ, महिना आपण नंबर्स मध्ये लिहित नाही. ओके, त्याच्याऐवजी आपण त्या महिन्याचं नाव टाकतो. फॉर एक्झाम्पल 20 डिसेंबर 2004, और जनरली वी राइट इट ॲज 20th डिसेंबर 2004. तर आपण शक्यतो काय लिहितो तर 28th. ओके, 28th डिसेंबर 2004 असं लिहितो. ओके, त्यानंतर आहे द इनसाइड ऍड्रेस. द इनसाइड ऍड्रेस बिगिन्स विथ द नेम ऑफ द कंपनी, और if you know the name of the person you are writing to, you can begin with his or her name. तर इनसाइड ऍड्रेस म्हणजे ज्याला आपण लेटर पाठवतोय त्याचा पत्ता आपण त्यानंतर लिहितो. अँड दॅट बिगिन्स विथ द नेम ऑफ द कंपनी, तो त्या कंपनीच्या नावानं सुरू होतो. और इफ यू नो द नेम ऑफ द पर्सन यू आर रायटिंग टू, यू कॅन बिगिन विथ दिस. किंवा आपण त्या कंपनीचं नाव माहित नसेल तर त्या कंपनीचा जो मालक आहे किंवा त्या व्यक्तीचं जे नाव आहे, कन्सर्न व्यक्ती, तर त्याचं आपण नाव लिहितो, त्याच्या नावे आपण ते लेटर लिहितो. ओके, यू कॅन बिगिन विथ हिज और हर नेम. कर्टसी टायटल्स आर युज्ड बिफोर नेम्स. तर आपण नावाच्या आधी काहीतरी आपण त्याच्या पुढं किंवा त्याच्या मागं आपण काय लावतो तर मिस्टर किंवा मिसेस किंवा मिस, एम एस, मेसर्स, MSc अशा पद्धतीनं लावतो. डॉक्टर, एखादा डॉक्टर असेल व्यक्ती तर डॉक्टर लावतो. प्रोफेसर असेल, कॅप्टन असेल, मेजर असेल, कॉलोनियल असेल, जनरल असेल किंवा कॉम्रेड असेल. ओके, तर कुठलेही आपण त्याला आपण काय करतो तर मायना लावतो. त्याला मराठीमध्ये म्हणतात. ओके, मिस्टर किंवा मिसेस. ॲब्रिव्हिएशन्स मे बी युज्ड विथ और विदाउट फुल स्टॉप. तर त्याचे ॲब्रिव्हिएशन हे आहे, मिस्टर असेल, मिसेस असेल तर आपण त्याला त्याच्या पुढे फुल स्टॉप आयदर लिहू शकतो किंवा नाही लिहिला तरी चालतो. ओके, ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे थोडक्यात शॉर्ट फॉर्म. ओके, मिस्टर MISTER असं लिहिण्यापेक्षा आपण MR असं लिहितो. ओके, बट वी मस्ट रिमेन कन्सिस्टंट थ्रू आउट आवर करस्पॉन्डन्स. पण बघा, जर आपण मिस्टर याच्यानंतर जर आपण फुल स्टॉप देत असू तर पुढे सुद्धा आपण जिथं जिथं तो मेन्शन करतोय, मिस्टर किंवा मिसेस असेल किंवा काय असेल, ते ॲब्रिव्हिएशन जिथं जिथं यूज करतोय तिथं तो फुल स्टॉप द्यावा लागतो. ओके, एके ठिकाणी दिलाय आणि एके ठिकाणी नाही दिला असं होता कामा नये. ओके, सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द टिप. The address can also begin with a job title or department. त्या डिपार्टमेंटचं टायटल असेल किंवा त्या डिपार्टमेंटचं ऍड्रेस असेल, तिथं सुद्धा आपण तो सुद्धा ऍड्रेस आपण टाकू शकतो. इफ यू डू नॉट नो द नेम, जर तुम्हाला नाव माहित नसेल तर द सेल्स मॅनेजर असेल, द अकाउंट्स डिपार्टमेंट असेल, द आयटम्स दॅट फॉलो आर, तर त्याच्यानंतर काय आपण लिहितो, द नेम ऑफ द हाऊस और बिल्डिंग. ऍड्रेस मध्ये आपण त्या घराचं किंवा बिल्डिंगचं नाव लिहितो. ओके, द नंबर ऑफ द बिल्डिंग किंवा नेम ऑफ द स्ट्रीट, त्या बिल्डिंगचा आपण ऍड्रेस मध्ये नंबर लिहितो, प्लॉट नंबर असेल. ओके, किंवा सर्वे नंबर असेल, त्या पद्धतीने आपण ते लिहितो. त्यानंतर आपण जवळ असणारी कुठली स्ट्रीट आहे, कुठला रोड आहे, त्या रस्त्याचं नाव लिहितो. ओके, जर समजा तुम्ही इसबावीकडे राहत असाल तर पुणे, आपण पंढरपूर पुणे हायवे असं म्हणतो. ओके, किंवा आपण कोणी लिंक रोडला राहत असाल तर लिंक रोडचा आपण रेफरन्स देतो. किंवा तुम्ही गावात राहत असाल तर कन्सर्न जो कुठला तुमच्या घराजवळ रस्ता असेल महत्वाचा, त्याचा आपण पत्ता तिथं आपण मेन्शन करतो.
द नेम ऑफ द टाउन, त्यानंतर आपल्या टाउनचं नाव लिहितो. जसं आपण पंढरपूरमध्ये राहतोय तर आपण पंढरपूर असं नाव लिहितो. अँड द पोस्ट कोड, आणि आपला कोड काय असेल, पिन कोड असेल तो टाकतो. ओके. द नेम ऑफ द कंट्री, त्यानंतर आपल्या कंट्रीचं नाव टाकतो. आय डोंट नो पुण्याचं नाव. त्यानंतर आहे फोर्थ वन इज अटेन्शन लाईन. सो अटेन्शन लाईन इज अन अल्टरनेटिव्ह टू पुट द रेसिपियंट्स नेम इन द ऍड्रेस. तर आपण अटेन्शन लाईन मध्ये कधी कधी काय करतो, तर रेसिपियंट म्हणजे ज्याला लेटर पाठवायचे त्याचा सुद्धा आपण काय करतो, त्या पत्त्याचा ऑल्टरनेटिव्ह टाकतो. ऑल्टरनेटिव्ह ऍड्रेस सुद्धा आपण त्यामध्ये आपण तिथं लिहितो. त्यानंतर फिफ्थ आहे द सॅल्युटेशन्स, म्हणजे आपण त्या पत्ता आपण काय करतो, त्यांना ग्रीट करतो. ओके. फॉर एक्झाम्पल डिअर सर असेल, जर का तो व्यक्ती असेल तर टू मॅन हुज नेम यू डू नॉट नो, तर डिअर सर असं आपण लिहितो ज्याचं आपल्याला व्यक्तीचं त्या नाव माहित नसेल तर. ओके. डिअर सर्स किंवा जेंटलमॅन, म्हणजे अनेक कंपनी असेल ती तर त्याला आपण डिअर सर्स किंवा जेंटलमॅन असं म्हणतो. त्यानंतर डिअर मॅडम असेल. ओके. मॅडमना आपण एखादा लेटर पाठवत असू तर टू अ वुमन हुज नेम यू डू नॉट नो, तर ज्या व्यक्तीचं आपल्याला नाव माहित नाहीये त्याचा आपण काय करतो, तर डिअर सर किंवा मॅडम असं लिहितो. टू अ पर्सन हुज नेम अँड सेक्स यू डू नॉट नो, तर एखाद्या व्यक्ती कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय करतो, तर डिअर सर और मॅडम असं टाकतो तिथं. ओके. आता त्याचं एक्झाम्पल बघा. डिअर मिस्टर स्मिथ टू अ पर्सन हुज नेम यू नो, एखाद्या व्यक्तीचं नाव माहित असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव तिथं टाकता. ओके. इथं जसं टाकलंय तसं स्मिथ. ओके. किंवा जॉन असेल एखाद्या व्यक्तीचं. द ब्रिटिश लाईक टू यूज द कॉमा आफ्टर द सॅल्युटेशन, तर ब्रिटिशर्स काय करतात, तर ते आपण सॅल्युटेशन नंतर काय करतात, तर कॉमा लिहितात. बट द अमेरिकन्स प्रेफर अ कॉलन, पण ते जर अमेरिकन व्यक्ती किंवा अमेरिका मध्ये आपण गेलो तर ते काय करतात, तर तिथं कॉमा न लिहिता काय करतात, तर कोलन टाकतात, म्हणजे दोन तिथं डॉट ठेवतात. हा, दोन डॉट तिथं ते टाकतात. ओके. तर हा फरक आहे. ब्रिटिश व्यक्ती लेटर लिहित असेल तर तो कॉमा देतो सॅल्युटेशन नंतर, आणि अमेरिकन व्यक्ती असेल तर तो काय करतो, तर डबल कोलन तिथं पुट करतो. हा, सॅल्युटेशन म्हणजे आपण त्या व्यक्तीला थोडक्यात ग्रीट करतो किंवा त्या व्यक्तीचं काय करतो, तर आपण जर का तो जवळचा व्यक्ती असेल तर डिअर असं म्हणतो आपण. द डिअर, नाही द म्हणत नाही आपण, डिअर सर किंवा डिअर मॅडम. जवळचा व्यक्ती असेल, ओळखीचा असेल तर. जर का तो व्यक्ती, आपण आता समजा प्रिन्सिपलला आपण लेटर पाठवत असू किंवा एक ऑर्गनायझेशनचा सेक्रेटरी असेल किंवा खूप महत्वाचा मोठा व्यक्ती असेल तर त्याला आपण काय करतो, रिस्पेक्टेड असा तिथं आपण तिथं सॅल्युटेशन टाकतो. ओके. नाही नाही, डबल डॉट कुठं, आपण सॅल्युटेशन नंतर आपण डबल डॉट किंवा कॉमा वापरतो. डिअर सर त्यानंतर आपण कॉमा देतो, ते ब्रिटिश मध्ये देतात. आणि अमेरिकन असेल तर डिअर सर असं म्हणून दोन डॉट असं करतो. ओके. त्यानंतर आहे सिक्स पॉइंट इज द बॉडी ऑफ द लेटर is usually written in the blocked style. Okay. A line of space is left between the paragraphs. तर आपण त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजे आपण जे मध्यात लिहिणार आहे ते काय करतो, तर एकाखाली एक आपण काय करतो, ते वाक्य लिहितो. त्याच्यामध्ये आपण कुठेही गॅप सोडत नाही. ओके. लाईन ऑफ द स्पेस इज लेफ्ट बिटवीन द पॅराग्राफ्स, आणि पॅराग्राफ आपण बदलला की काय करतो, तर त्याच्यामध्ये पॅराग्राफ बदलताना काय करतो, तर थोडंसं अंतर सोडून आपण ते लिहितो. ओके. त्यानंतर आहे द कॉम्प्लिमेंटरी क्लोज इज रिलेटेड टू द सॅल्युटेशन. तर आपण जे एंड लेटर एंड करतो त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी क्लोज.
तर ते एंड करताना आपण काय लिहितो, इफ द लेटर बिगिन्स डिअर सर, सर्स, मॅडम, सर और मॅडम, द कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी युअर्स फेथफुली. तर आपण सर, सर किंवा मॅडम, सर किंवा मॅडम असं जर लिहित असू आपण सॅल्युटेशन मध्ये, तर आपण त्यांना त्याचा एंड करताना किंवा कॉम्प्लिमेंटरी क्लोज करताना काय करतो, तर युअर्स फेथफुली असं लिहितो. ओके. इफ द लेटर बिगिन्स विथ अ पर्सनल नेम, फॉर एक्झाम्पल डिअर मिस्टर जेम्स, इट शुड बी युअर्स सिन्सिअरली. जर आपण एखाद्या व्यक्तीचं नाव त्यामध्ये लिहित असू सॅल्युटेशन नंतर, डिअर मिस्टर जेम्स किंवा डिअर मिस्टर केदार किंवा डिअर मिस्टर रवी असं जर आपण लिहित असू, तर त्याच्यानंतर एंड करताना कॉम्प्लिमेंटरी क्लोजला काय करणार आपण, तर युअर्स सिन्सिअरली असं त्यामध्ये लिहितो. ओके. एक टाकलेच ना आपण तिथं मिस्टर जेम्स. मला नाही नाही काय कळलं नाही तुमचं. हा. हा. पण तुम्ही डबल डबल नाव कसं काय टाकू शकता तिथं? पण त्याचं जेम्सला लिहिताय तुम्ही का XYZ ला लिहिताय? दोन्ही एकच कसं काय असू शकेल? एक त्याचं काहीतरी नाव असेल ना प्रॉपर, एक तर जेम्स असेल किंवा XYZ असेल. मग काय आहे तुम्हाला काय काय वाटलं? वा, इथं इथं मिस्टर लिहिलंय की. हा, you are confusing yourself also and whole class also. Okay, so don't. Okay, so हा, तर तिथं आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. जर आपण एखाद्या व्यक्तीचं नाव टाकत असू तर त्याच्या पुढे आपण युअर्स सिन्सिअरली असं लिहितो. जर एखाद्या व्यक्तीचं नाव त्यामध्ये टाकत नसू लेटर मध्ये, डिअर सर किंवा डिअर मॅडम असं म्हणत असू, तर आपण काय करतो, तर युअर्स फेथफुली. ओके. तर हा कन्सेप्ट आहे. A letter is a letter to someone you know well may end with best wishes or kind regards. तर आपल्याला एखादा व्यक्ती आपला वेल नोन असेल, माहित असेल, तर आपण काय करू शकतो, त्याला बेस्ट विशेष देऊ शकतो किंवा रिगार्ड्स देऊ शकतो. ओके. A comma after the complimentary clause is optional. तर कॉम्प्लिमेंटरी क्लोज जसं की युअर सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली याच्यानंतर आपण कॉमा देऊ शकतो किंवा नाही दिला तरी चालतो. ओके. त्यानंतर त्याच्या खाली आपलं आपण काय लिहितो, ऑलवेज टाईप युअर नेम. त्याच्यानंतर आपलं नाव लिहितो आणि त्याच्या नावाच्या वर आपण काय करतो, आपली सिग्नेचर करतो. ओके. अँड पॉसिबली युअर जॉब टायटल बिलो युअर हँड रिटन सिग्नेचर. आपण सिग्नेचर करतो, त्यानंतर आपलं खाली त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये नाव टाकतो आणि त्यानंतर आपण आपलं जॉब टायटल, आपली काय पोझिशन असेल ते आपण त्यामध्ये मेन्शन करतो. जर तुम्ही प्रोफेसर असाल किंवा एखाद्या डिपार्टमेंटला तुम्ही काम करत असाल तर प्रोफेसर ऍट स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर असं आपण तिथं आपलं हे करू शकतो, टाकू शकतो. त्यानंतर येते एनक्लोजर्स. इफ देर आर एनी डॉक्युमेंट्स एनक्लोज्ड विथ अ लेटर ऑल्दो दे माइट बी मेन्शन्ड इन द बॉडी ऑफ द लेटर. आपण काय अजून अटॅचमेंट करत असू लेटरची, त्याला काही जोडत असू, तर ते सुद्धा आपण तिथं जोडलंय, अटॅचमेंट केलेली आहे, प्लीज फाइंड अटॅचमेंट असं आपण तिथं लिहू शकतो. इट इज कॉमन टू राईट इन्क्लोजर. तर ते लिहिताना आपण काय करतो, तर खाली ENC असं डॉट टाकतो किंवा ENCL असं टाकून त्याच्या खाली आपण काय करतो, तर सिग्नेचर काय करतो,
टाकतो. ओके, तर हा आहे बिझनेस लेटरचं काय आहे, तर हे पार्ट्स आहेत. ओके, या पार्ट्स मध्ये आपण काय करू शकतो, बिझनेस लेटर या पार्ट्स पासून आपण बिझनेस लेटर लिहू शकतो. फॉर्मल लेटर काय पण मॅटर राईट हँड साइडला कसं येईल, आपल्या इथं नाव येईल. राईट हँड साइडला आपलं नाव किंवा आपल्या कंपनीचं नाव, त्याखाली डेट, त्यानंतर ज्याला लेटर पाठवतोय तो डावीकडे आपण टू असं म्हणून डावीकडे लिहितो लगेच. ते तिथं ज्याला लेटर पाठवतोय त्याचा पत्ता, त्याच्यानंतर पिनकोड असेल, गाव असेल, ते त्या लेफ्ट साइडलाच आपण लिहितो. कुठल्या मॅडम? ओके, त्यानंतर डेट झाल्यानंतर आपण तिथं एक ओळ सोडून नंतर सब्जेक्ट लिहितो. त्या लेटरचा काय सब्जेक्ट आहे, अबाउट परमिशन. आपण परमिशन मागत असू किंवा येस अबाउट लिव्ह परमिशन, लिव्ह पाहिजे असेल आपल्याला त्याच्याबद्दल. त्या सब्जेक्ट नंतर आपण त्याच्या पुढे काय लिहितो, तर रिस्पेक्टेड सर, डिअर सर, लेफ्टला. त्यानंतर आपण काय करतो, तर पॅरेग्राफ सोडून काय असेल तो आपण कंटेंट लिहितो. कंटेंट आपण एक ओळ सोडून पॅरेग्राफ लिहायचा, तसं काय नाही, पूर्ण लिहून काढायचं. त्यासाठी आपण एक लेटर बघूया. ओके, तुमची डाउट्स क्लिअर होतील. हा, तर बघा टाइप्स ऑफ बिझनेस लेटर्स. आता बिझनेस लेटरचे प्रकार आपण बघूयात. एन्क्वायरी, आपण एखाद्या गोष्टीची चौकशी करतोय. इन बिझनेस दिस लेटर इज रिटन बाय द कस्टमर टू सप्लायर. कस्टमर सप्लायरला लिहितो. इन द ओपनिंग टेल युअर सप्लायर व्हॉट काइंड ऑफ ऑर्गनायझेशन यू आर. तर ओपनिंगला आपण काय करतो, तर त्या सप्लायरचं किंवा कुठल्या कंपनीला आपण ते पाठवतोय त्याचं आपण काय करतो, नाव लिहितो तिथं. ओके, इफ ऍप्लिकेबल, जर ऍप्लिकेबल असेल तर. स्टेट द रेफरन्सेस, तर आपण तिथं रेफरन्स टाकतो त्या माणसाचा. ओके, नेम अँड ऍड्रेस ऑफ कस्टमर्स ऑर्गनायझेशन, म्हणजे कस्टमरचा तिथं नेम, नाव किंवा ऑर्गनायझेशनचं नाव, कंपनीचं नाव असं आपण तिथं लिहितो. त्यानंतर लोगो असतो तिथं. ओके, त्या कंपनीचा लोगो असतो. आपल्या स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा जसा लोगो आहे तसाच एखाद्या कंपनीचा लोगो असतो. नाही, मेल मध्ये फरक असतो थोडा. ओके, ही जस्ट फॉर्मॅट दिलेला आहे. हो, हे काय इथं म्हणलंय की सॅम्पल और फॉर्मॅट ऑफ एन्क्वायरी लेटर, टायटल असतो की मेलला सुद्धा असतो. त्यानंतर येतो कंपनी विथ टेलिफोन, वेबसाईट, फॅक्स नंबर, ईमेल आयडी. ओके, त्यानंतर रेफरन्स, आपण कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये लिहितो हे, किंवा आपण एखादी एन्क्वायरी करत असू त्या कंपनीनं पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये ऍड दिली असेल त्यांची. ओके, तर त्याचा रेफरन्स आपण इथे टाकायचा. ओके, किंवा एखादं आपल्याला युनिव्हर्सिटीकडनं लेटर आले असेल की तुम्ही एक्झाम फॉर्म भरा म्हणून. जर का तुम्ही PhD ला ऍडमिशन घेतलं असेल, त्याचं तुम्हाला ऍडमिशन लेटर आलं असेल, तर त्या ऍडमिशनच्या संदर्भ आपण इथं लिहायचा. ओके, त्या लेटरचा तिथं ते संदर्भ लिहायचा. तिथं काही PRN नंबर वगैरे असतो त्या लेटरचा, तो टाकायचा. त्यानंतर टू म्हणून सप्लायर्स ऍड्रेस, जो कोणी सप्लायर असेल त्याचा ऍड्रेस. त्यानंतर सब्जेक्ट एन्क्वायरी अबाउट. त्यानंतर इथं डिअर सर, पॅराग्राफ 1, पॅराग्राफ 2 आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज. सो दिस इज द फॉर्मॅट. ओके, त्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया एन्क्वायरी लेटरचं. As the proprietor of an automobile shop, write a letter of enquiry to Satyam Sales and Services to enquire about different spare parts of two-wheelers required for your shop. तर तुमचं शॉप आहे स्वतःचं. ओके, ऑटोमोबाईल शॉप आहे, तुम्ही त्याचे प्रॉप्रिएटर आहात, ओनर आहात, मालक आहात. तुम्हाला काय करायचंय, तर एक लेटर लिहायचंय
कशासाठी? एन्क्वायरी करण्यासाठी. कोणाला लिहायचं आहे? सत्यम सेल्स म्हणून आहे. काय एन्क्वायरी करणार आहोत? टू एन्क्वायर अबाउट डिफरंट स्पेअर पार्ट्स. आपल्याला काय पाहिजे तर एखाद्या आपलं शोरूम आहे, ऑटोमोबाईल शॉप आहे, ओके, तर त्याचं स्पेअर पार्ट्स आपल्याला काही गाड्यांचे स्पेअर पार्ट्स असतील किंवा मोटर असेल, येस, मोटर नाही, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स असतील, ऑटोमोबाईल, 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, ओके, त्याचे स्पेअर पार्ट्स असतील ऑफ 2 व्हीलर्स रिक्वायर्ड फॉर युअर शॉप. तुमच्या शॉपसाठी लागणाऱ्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, त्याची आपल्याला काय करायची? एन्क्वायरी करायची. तर त्याचा ऍड्रेस येईल ओम साई ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, आपला ऍड्रेस आहे किंवा आपल्या कंपनीचा ऍड्रेस आहे 4th मेन रोड, नानापेठ, पुणे, आणि पुढे आहे 4. ओके, त्यानंतर आहे रेफरन्स. आपण त्यांची कुठेतरी ऍड बघितली असेल, त्याचा रेफरन्स तिथे आपण टाकायचा. त्यानंतर राईट कॉर्नरला आपण डेट टाकतो, लेफ्ट कॉर्नरला लगे आपण त्या सप्लायरचा ऍड्रेस टाकतो, टू सत्यम सेल्स अँड सर्व्हिसेस, MG रोड, अंधेरी ईस्ट, मुंबई 4. त्याच्या खाली सब्जेक्ट एन्क्वायरी अबाउट डिफरंट स्पेअर पार्ट्स ऑफ 2 व्हीलर्स. आपल्याला 2 व्हीलरचे स्पेअर पार्टची एन्क्वायरी करायची आहे. डिअर सर, त्यानंतर आपण सॅल्युटेशन दिलं इथं. त्यानंतर मध्ये जो काय असेल तो काय असेल तर आपल्या लेटरचा काय असेल फॉर्मॅट असेल, काय असेल तो पॅराग्राफ मध्ये लिहायचा. वी ॲट आवर साई ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे have been providing different spare parts of 2 wheelers since last 50 years. तर आपली कंपनी आहे, तिचं नाव आहे ओम साई ऑटोमोबाईल्स, प्रायव्हेट कंपनी आहे ती. तर आम्ही काय करतोय तर हॅव बीन प्रोव्हाइडिंग, गेली 50 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांना किंवा शॉपला, शोरूम्सना काय करतोय तर 2 व्हीलर्सचे स्पेअर पार्ट्स काय करतोय आम्ही? प्रोव्हाइड करतोय, त्यांना पुरवतोय. फॉर आवर शॉप वी रिक्वायर टू परचेस सम स्पेअर पार्ट्स. आमच्या शॉपसाठी आम्ही काय करतोय तर काही स्पेअर पार्ट्स आम्हाला गरजेचे आहेत, ते मागवतोय. सच ॲज हेडलाइट्स, इंडिकेटर्स, हॉर्न्स, पेट्रोल डिझेल टँक्स. तर हे स्पेअर पार्ट्स असतील, हेडलाइट असेल, इंडिकेटर असेल, हॉर्न असेल, पेट्रोल डिझेलचं टँक असेल किंवा स्पार्क प्लग असेल किंवा गिअरचा एखादा पार्ट असेल. ओके, आय वुड लाईक टू नो इफ द सेम स्पेअर पार्ट्स ऑफ होंडा ब्रँड आर अवेलेबल विथ यू. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की आम्हाला जे रिक्वायर आहेत तेच तुमच्याकडे स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहेत का? इफ दे आर अवेलेबल काइंडली हेल्प अस बाय सेंडिंग द कोटेशन. जर ते तुमच्याकडे असतील तर आम्हाला कृपया करून काय करा, तुमचे कोटेशन्स पाठवा, त्याचे प्राइस जे असतील त्याचे कोटेशन पाठवा. आय एम वेटिंग फॉर अ प्रॉम्प्ट रिप्लाय. तर मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतोय किंवा आम्ही तुमच्या रिप्लायची वाट पाहतोय, पत्राची वाट पाहतोय. थँक्यू. युअर्स फेथफुली ABC द प्रॉप्रिएटर. युअर्स फेथफुली म्हणलं, त्यानंतर ABC आपलं नाव आणि द प्रॉप्रिएटर. प्रॉप्रिएटर म्हणजे आपण जे ओनर आहे, ओनर थोडक्यात प्रॉप्रिएटर, त्या कंपनीचे आपण ओनर, मालक. मग हे ABC काय आहे? आपलं नावच आहे. ओके, तर बघा फरक काय आहे. आपण इतके दिवस हा जो युअर्स फेथफुली आपण राईट कॉर्नरला लिहितो, तुम्ही कसं लिहिता? राईट कॉर्नरला लिहिता का लेफ्ट कॉर्नरला लिहिता? तर आपण इकडे सुद्धा लिहू शकतो. ओके, ईमेलला तर आपण शक्यतो इकडेच लिहितो, पण आता लेटर मध्ये सुद्धा आपण इकडे लिहिलं तरी चालू शकतं. पण जर का तुम्ही ओल्ड फॉर्मॅट फॉलो करत असाल तर इकडे लिहिलं तरी चालतं. ओके, हा राईटला येतोय, तुम्ही कुठलाही लिहू शकता ना, पण कंपल्शन नाही ना तुम्हाला. फक्त सगळा राईटला, सगळा लेफ्टला कसं काय येतोय? तर टू आपण ज्याला पाठवतोय त्याचा लेफ्टलाच असतो ना. ओके, मग राईटला आपण काय लिहितो? तो आपलाच एंड करत होतो लेटरचा, तोच आता इकडे लिहितोय. मग तुम्ही लिहू शकता किंवा इकडे लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही तसं. हो, चालतं तसं.
हा हा याच पॅटर्न जावा तुम्ही. आम्ही काय करतो आता, आम्हाला लेटर लिहायचं असेल तर आम्ही सध्या तरी इकडेच लिहितात त्याचा. पण तुम्ही कंपनी तुम्ही न्यू पॅटर्न फॉलो करा तुमच्या ह्यानं. ओके. द फर्स्ट. त्यानंतर आहे कोटेशन. आता कोटेशनचं लेटर काय असेल तर कोटेशन लेटर कोण लिहिणार हो सांगा मला. येस, ऑनलाईन स्टुडंट्स. कोटेशन कोण लिहितं, कोटेशन लेटर कोण पाठवतं? स्टुडंट्स ऐकू येते का माझा आवाज? Yes. हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर. Yes, sir. कोटेशन लेटर कोण पाठवतं? Supplier. Yes. Supplier. येस येस येस. तर सप्लायर पाठवतो. ओके. तो जी कंपनी असेल त्या कंपनीचा काय करतो तर सप्लाय, जो कोणी सप्लाय करतोय किंवा ज्या माणसाची कंपनी आहे स्वतःची आणि तो जे प्रोडक्ट सप्लाय करतो तो सप्लायर काय करतो तर कोटेशन पाठवतो. आमच्याकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनं हे पार्ट्स आहेत, स्पेअर पार्ट्स आहेत, अशा पद्धतीनं तो कोटेशन लेटर पाठवतो. ओके. सो कोटेशन, दिस इज द सेकंड लेटर इन द चेन ऑफ बिझनेस. हे सेकंड लेटर आहे. इट इज रिटन बाय द सप्लायर टू द कस्टमर. सप्लायर कडून कस्टमर कडे पाठवलं जातं. इन द कोटेशन द फॉलोइंग सब्जेक्ट शुड बी कव्हर्ड. तर त्यामध्ये खालील प्रमाणे सब्जेक्ट आपण कव्हर करतो. प्राइसेस. ओके. फर्स्ट इज द प्राइसेस. त्याच्यामध्ये प्राइसेस इन्क्लूड केलेले असतात किंवा मेन्शन केलेले असतात. द सप्लायर शुड टेल इफ द प्राइस इन्क्लूड्स द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. तर जो सप्लाय करतोय सप्लायर, त्या सप्लायरनं ट्रान्सपोर्टचे जे चार्ज आहेत, प्राइसेस आहेत, त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत का नाही ते तिथं मेन्शन केलेलं असलं पाहिजे. नसेल केलं तर त्यामध्ये ते इन्क्लूड आहेत असंच समजून आपण ते काय करतो घेतो. ओके. इन्शुरन्स अँड परचेस टॅक्स. तर त्यामध्ये इन्शुरन्स सुद्धा आहे का, इन्क्लूड आहे का, परचेस टॅक्स आहे का. फॉर एक्झाम्पल वॅट असेल, ग्रॉस प्राइस असेल. ओके. पहिलं वॅट वगैरे टॅक्स असायचा, आता जीएसटी आहे, तर तो त्यात इन्क्लूड आहे का नाही ते त्या सप्लायरनं तिथं त्या लेटरमध्ये, कोटेशन लेटरमध्ये मेन्शन केलेलं असलं पाहिजे. ओके. और नन ऑफ देम, किंवा नसेल तर नेट प्राइस, म्हणजे जी काही प्राइस असेल, फायनल प्राइस आहे ती त्यानं त्या लेटरमध्ये मेन्शन केली पाहिजे. स्टेट इफ द प्राइस इज फर्म ऑर द सब्जेक्ट टू चेंज. तर ती प्राइस जी आहे ती कन्फर्म तीच आहे का की त्यामध्ये चेंज होऊ शकतो ते तिथं त्यानं मेन्शन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याचदा टीव्ही ऍड्स बघतो किंवा पॅम्पलेट असतील ते बघतो, तर त्याच्यामध्ये T&C अप्लाय असं लिहिलेलं असतं बघा. स्टार केलेला असतो, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय असं लिहिलेलं असतं. तर तसं असेल तर त्या ठिकाणी काय होतं तर प्राइस चेंज होऊ शकते. ओके. सिग्नल कसा काय गेला? हा तीन हालती कुठं. ठीक आहे. तर बघा तिथं सप्लायर शुड टेल इफ द प्राइस इन्क्लूड, त्या सप्लायरनं तिथं प्राइसेस किंवा टॅक्सेस इन्क्लूड आहेत का नाही ते मेन्शन केलं पाहिजे. ट्रान्सपोर्ट अँड इन्शुरन्स कॉस्ट, त्यामध्ये त्यांना ट्रान्सपोर्टचा टॅक्स वेगळा आहे का ते पण मेन्शन केलं पाहिजे. सो दॅट कस्टमर नोज विच प्राइस वॉज स्टेटेड टू हिम. तर ती इन्क्लूड असेल नसेल त्या पद्धतीनं, इन्क्लूड असेल तर कुठल्या एक्झॅक्ट प्राइसला तो सप्लायर कस्टमरला तो प्रॉडक्ट विकतोय हे त्या कस्टमरला काय केलं पाहिजे तर कळलं पाहिजे. ओके. त्यानंतर असेल सी डिस्काउंट. तर डिस्काउंट काय ऍप्लिकेबल आहेत का ते पण त्यानं मेन्शन केले पाहिजेत. जसं की
क्वालिटी डिस्काउंट असतील, कॅश डिस्काउंट असतील, लॉयल्टी डिस्काउंट असतील. ओके. त्यानंतर आहे मेथड्स ऑफ पेमेंट, कुठल्या पद्धतीने पेमेंट स्वीकारले जातील ते त्यानं मेन्शन केलं पाहिजे, किंवा त्याचा सजेशन्स दिले पाहिजे. तुम्ही ह्या पद्धतीनं चेकनं पेमेंट करू शकता, किंवा ऑनलाईन किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट करू शकता. लेटर ऑफ क्रेडिट, बिल ऑफ एक्सचेंज. ओके. त्यानंतर आहे डिलिव्हरी डेट, कुठल्या डेट पर्यंत तुम्हाला ते प्रॉडक्ट डिलिव्हर होईल किंवा तुमच्या घरी ते दिलं जाईल त्याची डिलिव्हरी डेट मेन्शन केली पाहिजे. ओके. तर हा झाला प्रकार कोटेशन लेटरचा. ओके. त्यानंतर थर्ड आहे ऑर्डर. ऑर्डर आर युजली रिटन ऑन अ कंपनीज ऑफिशियल लेटर हेड. आपली कंपनी आहे किंवा आपलं कॉलेज आहे, आपण एखाद्या कंपनीला ऑर्डर देत असू की आम्हाला एवढे एवढे कम्प्युटर विकत घ्यायचे आहेत, लॅपटॉप विकत घ्यायचे आहेत, आम्हाला हेडफोन विकत घ्यायचे. ओके. तर ते जे लेटर आहे आपण ते काय करतो, तर आपल्या कंपनीच्या लेटर हेडवर, ऑफिशियल लेटर हेड किंवा कॉलेजचं लेटर हेड असेल तर कॉलेज जर मागवत असेल तर ते कॉलेजचं लेटर हेड, त्याच्यावर ती काय केली पाहिजे, तर ऑर्डर आपण ते लेटर लिहिलं पाहिजे. आफ्टर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द कोटेशन्स रिसिव्ड बाय द कस्टमर, he or she makes its comparative study and sends order letter to that supplier whoever is affordable. तर आपण ऑर्डर लेटर पाठवण्याच्या आधी आपल्याला ते कोटेशन लेटर मिळालेलं असतं. ओके. आणि आपण फक्त एका कंपनीकडे कडून कोटेशन मागवतो का, तर तसं न करता आपण बऱ्याचशा कंपनीकडनं कोटेशन्स मागवतो की आपल्याला कुठून स्वस्त प्रोडक्ट मिळतंय, कुठून आपल्याला कमी पैशात चांगलं प्रोडक्ट मिळतंय, कम्प्युटर मिळतोय, लॅपटॉप मिळतोय, ते आपण बघतो. ओके. किंवा स्पेसिफिकेशन्स कुठले कंपनी जास्त देते कमी पैशात ते आपण चेक करतो आणि मग आपण ऑर्डर देतो. ओके. तर इथं काय म्हणलं बघा, आफ्टर कंपॅरेटिव्ह स्टडी आपण कंपॅरिझन करतो आणि त्यानंतर कशाचा, तर कोटेशन्सचा, त्या सप्लायर कडनं जी कोटेशन्स येतात त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करून आपण काय करतो, तर ते ऑर्डर लेटर पाठवतो. आणि कुणाला पाठवतो, तर ज्याच्याकडून आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचंय त्याच्याकडनं. ओके. म्हणजे ऑर्डर लेटर टू द सप्लायर हुएवर इज अफोर्डेबल. कुठल्या सप्लायरला आपण लेटर पाठवणार, तर जो आपल्याला परवडतोय त्या. ओके. हा बोला, काय म्हणता. कुठल्या लेटरच्या फॉर्मॅट मध्ये, मग राईट साईडलाच असं, लेफ्ट साईडला डाव्या हातालाच असतं ना सगळं. हा डावा हात आपला, हा उजवा हात. आपण उजव्या हाताला डेट लिहितो, डाव्या हाताला आपण काय करतो, रेफरन्स नंबर, ज्या कंपनीला आपण पाठवतोय लेटर त्याचं नाव, पत्ता. ओके. फ्रॉम म्हणजे आपण ज्याला पाठवतोय, आपण आपला पत्ता ना, आपला पत्ता उजवीकडे टाकतो आपण, पण इथे नाही टाकला तरी पण आपण डावीकडे टाकू शकतो खाली. बघा इथं, हे बघा, मिस्टर NK सोहनी, परचेस मॅनेजर. ओके. जो पाठवतोय त्याचा पत्ता. तुम्ही आयदर इथं तुमचं नाव पत्ता लिहू शकता किंवा उजव्या हाताला इकडं तुमचं नाव पत्ता लिहू शकता डेटच्या अगोदर. ओके. तिथं पत्ता लिहायची गरज नाही ना खाली. तर बघा, सॅम्पल फॉर्मॅट ऑफ ऑर्डर लेटर. ऑर्डर लेटरचा कुठला फॉर्मॅट आहे तो बघा आता. मुळात आपण आपला पत्ता लिहायचाच का, जर आपण लेटर हेडवर देत असू तर तिथं आपलं नाव आणि पत्ता येतोच ना कंपनीचा. जर आपलं कॉलेज लेटर हेड पाठवत असेल तर त्या लेटर हेडवर पत्ता आपल्या वरच दिलेला असतो ना.
पूर्ण. पण आपण स्वतः पाठवत असू तर आपण इथं लिहायचा पत्ता, आपलं नाव आणि पत्ता. हा, राईटला लिहायचं आपण. राईटला लिहायचं आपण. आपलं नाव, आपला पत्ता, त्यानंतर डेट. ओके. ऑर्डर्स आर युजली, हे झालंय आपलं नाही का. सॅम्पल फॉर्मॅट ऑफ ऑर्डर लेटर बघा. त्या कंपनीचा लोगो असेल, जसं की आपला स्वेरी कॉलेजचा लोगो आहे, त्या पद्धतीनं इमॅजिन करा स्वेरी कॉलेजचा लोगो. त्यानंतर स्वेरी कॉलेजचं लेटर हेड असेल तर ते कसं असेल, तर त्या आपल्या कॉलेजचं नाव. ओके. आपल्या कॉलेजचा ऍड्रेस, पिन कोड. ओके. त्यानंतर वेबसाईट असेल, मेल आय डी असतो, त्यानंतर फॅक्स असतो. ओके. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर हा आपण लिहायचा किंवा नाही लिहिला तरी चालतो. डेट येते ती उजव्या साईडला, ज्याला आपण लेटर पाठवतोय तो डाव्या साईडला. टू सप्लायर्स ऍड्रेस, म्हणजे ज्याच्याकडनं आपण ऑर्डर घेणार आहोत किंवा ऑर्डर करणार आहोत एखादी गोष्ट किंवा एखादा अप्लायन्स, तर त्याचा पत्ता लिहायचा. त्यानंतर सब्जेक्ट परचेस ऑर्डर फॉर, कशाची आपण परचेस ऑर्डर केलेली आहे, तर फॉर बाइंग लॅपटॉप और बाइंग कम्प्युटर्स, बाइंग हेडफोन्स. ओके. त्यानंतर रेफरन्स युअर कोटेशन लेटर ऑन. इथं आपण काय करायचं, तर रेफरन्स द्यायचा. कशाचा, तर त्यांच्याकडनं जे कोटेशन लेटर आपल्याला पाठवलं गेलंय त्या कंपनीकडनं, त्या कोटेशन लेटरवर काय असतो, तर रेफरन्स नंबर इथं डाव्या हाताला लिहिलेला असतो. तो इथं काय करायचा, आपण कॉपी करायचा. त्यानंतर इथं लिहायचं डिअर सर, पॅराग्राफ. त्यानंतर लिहायचं आपण अबाउट रेफरन्स ऑफ परचेस अँड टेबल ऑफ रिक्वायरमेंट्स अँड परचेस. इथं आपण काय लिहायचा, तर रेफरन्स द्यायचा आपण कशाची मागणी करणार आहोत. ओके. त्यानंतर आपल्याला काय गरजेचं आहे, काय काय आपण मागवतोय, त्याची लिस्ट या पद्धतीने टेबल मध्ये टाकायची. ओके. SR नंबर, नेम ऑफ द मटेरियल, स्पेसिफिकेशन 1, 2 असेल, क्वांटिटी रिक्वायर्ड, आपल्याला किती लागणार आहेत ते, इंडिव्हिज्युअल प्राइस काय आहे त्याची, आणि टोटल प्राइस काय होईल त्याची. क्वांटिटी कशी येणार मॅडम तिथं, क्वालिटी नाही, क्वालिटी कशी येणार तिथं. अहो पण हा, तिथं क्वालिटी बाबा आपण लिहू शकत नाही ना मॅडम. आपण कोटेशन लेटर आहे ना हे, नेम ऑफ मटेरियल, आपण जे मटेरियल मागवतोय त्याचं नाव टाकतो आपण. ओके. आपल्याला किती क्वांटिटी मध्ये पाहिजे, ते 2 PC पाहिजेत, आपल्याला 100 कॉम्प्युटर पाहिजेत. ओके. त्याचं कम्प्युटरचं आपण तिथं स्पेसिफिकेशन टाकतो. Okay, so in this way this is the format of that order letter. Okay, फक्त एक आपण ऑर्डर लेटर बघूया मॅडम, 5 मिनिटं फक्त. कुठे जाणार आहेत, भागानगरे सरांचं. मग सकाळी खेडकर सरांनी काय घेतलं तुमचं, मग कोण शिकवते, खेडकर सर आहेत का भागानगरे. बर बर बर. ओके ठीक आहे. तर बघा, जस्ट 5 मिनिट्स. ओके, 5 मिनिटं फक्त. हे एक लेटर संपवू आपण. तर बघा इथं आपण काय करतोय, हे ऑर्डर लेटर पाठवतोय. ओके. इथं आपला ऍड्रेस येईल, आपली कंपनी, आपल्या कंपनीचं नाव, जसं की रिलायबल कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कंपनीचं नाव, पत्ता असेल तो.
MG रोड वाघोली पुणे. ओके, त्यानंतर आपण रेफरन्स नंबर देणार आपण तिथं, म्हणजे आपल्या कंपनीचं काय, आपण आपलं कितव्या नंबरचं लेटर आहे तो रेफरन्स नंबर तिथं येईल त्या दिवसातलं. त्याच्यानंतर तिथं डेट आपण राईट कॉर्नरला लिहितो, इथं लेफ्टला आली बरं का, ते चुकलेलं आहे. त्यानंतर इथं येईल आपण कोणाला लेटर पाठवतोय त्या सप्लायरचा पत्ता, जसं की द सेल्स मॅनेजर RD फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड मेन रोड मुंबई. त्यानंतर येईल सब्जेक्ट ऑर्डर फॉर ऑफिस फर्निचर. आपण काय मागवतोय आता, ऑफिस फर्निचर मागवतोय. त्यानंतर काय येईल तर रेफरन्स येईल, कुठला ह्याचा रेफरन्स द्यायचा, तर त्यांनी पाठवलेल्या कोटेशन लेटरचा इथं रेफरन्स द्यायचा. ओके, आपण पहिल्यांदा काय केलं तर एन्क्वायरी लेटर पाठवलं, त्यानंतर त्यांच्याकडनं कोटेशन लेटर आलं, त्या कोटेशन लेटरचा इथं रेफरन्स द्यायचा. ओके, त्यांचा जो रेफरन्स म्हणजे त्यांचं जे कोटेशन लेटर आहे, त्या कोटेशन लेटरचा जो नंबर आहे तो इथं टाकायचा. ओके, युअर कोटेशन लेटर नंबर डॅश डॅश असं. ओके, त्यानंतर डिअर सर, with reference to the above cited subject and reference, it is our pleasure to place an order for the following material. आम्हाला काही मटेरियल यामधलं मागवायचं आहे. त्यानंतर SR नंबर तिथे टेबल टाकायचा, नेम ऑफ मटेरियल, स्पेसिफिकेशन, मेक, कुठल्या स्पेसिफिकेशन्स आहेत, कुठली कंपनीचं आहे ते आहे. त्यानंतर क्वांटिटी, किती प्रमाणात आपण मागवतोय, किती नंबर आहे तो टाकायचा तिथं. त्यानंतर त्यांनी पाठवलेला जो काही रेट असेल तो रेट इथं टाकायचा, आणि टोटल त्याचे काय अमाऊंट होती ते टाकायची. ओके, द फर्स्ट काय आहे तर रोटेटिंग चेअर आहे, ती कुठल्या कंपनीची आहे तर नीलकमल. आपण 10 क्वांटिटी मध्ये मागवतोय. ओके, आणि त्याचा प्रत्येकी एका खुर्चीचा रेट काय आहे तर 4000 आहे. ओके, तर त्याचा अमाऊंट काय होईल 40000. तसंच टेबलचं 4x3 म्हणजे 4x3 चा आपण टेबल मागवतोय, किती 15. एका टेबलचा रेट 4000 आहे, 15चा किती होईल 60. त्याचप्रमाणे कब्बड गोदरेजचा आहे, 20 मागवतोय आपण, त्याचा रेट काय असेल तो, त्याचं टोटल काय येईल ते खाली टाकायचं. त्यानंतर लिहायचं, वी वुड लाईक टू परचेस अबव फर्निचर आयटम्स विथ रेफरन्स टू फॉलोइंग ऍग्रीबल टर्म्स अँड कंडिशन्स. तर खाली काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्या टर्म्स अँड कंडिशनच्या नुसार आम्ही तुमचं हे मटेरियल मागवतोय. द ट्रान्सपोर्टेशन चार्जेस विल बी पेड बाय द सप्लायर. तर जे ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस आहेत ते सप्लायरनं, जो ज्याच्याकडनं आपण मागवतोय त्यानं आपल्याला काय केले पाहिजेत तर दिले पाहिजेत, ते इन्क्लूड असतील त्यामध्ये. देअर शुड बी 10% डिस्काउंट ऑन टोटल प्राइस. तर ह्या टोटल प्राइसवर त्यानं 10% डिस्काउंट दिलेला गेलेला असला पाहिजे. द पेमेंट विल बी डन आफ्टर सॅटिस्फॅक्टरी डिलिव्हरी ऑफ फर्निचर. तर व्यवस्थित डिलिव्हरी त्या फर्निचरची दिल्यानंतर ते चेक करून तुम्हाला त्याचं पेमेंट काय केलं पाहिजे दिलं जाईल. ओके, युअर प्रॉम्प्ट ऍक्शन अँड टाइमली डिलिव्हरी विल बी हायली अप्रिशिएटेड. तुम्ही जर वेळेवर आम्हाला ते फर्निचर पाठवलं तर आम्ही खूप आभारी असू. थँक्यू. युअर्स ट्रूली, आणि त्यानंतर आपल्या कंपनीचं नाव, पत्ता अशा पद्धतीनं टाकायचं. SD म्हणजे आपलं नाव आणि पत्ता, आपल्या कंपनीचं नाव. ओके, त्यानंतर एन्क्लोजर मध्ये काय दिलंय बघा, डिमांड ड्राफ्ट नंबर. तर आपण DD न पेमेंट करणार आहोत. ओके, जर का चेक न करणार असेल तर चेक न, त्याचा नंबर टाकायचा इथं, त्याची डेट टाकायची. ड्रॉन ऑन SBI बँक ऑफ 2,80,000. तर हा जो ड्राफ्ट आहे इथं त्यांनी डिमांड ड्राफ्ट पाठवलाय. ओके, तर त्या डिमांड ड्राफ्टचा नंबर आणि तिथं पेमेंट टाकलेला आहे. तर हे झालं ऑर्डर लेटर. ओके, अंडरस्टूड, समजलं का हे? Yes, sir. ऑनलाईन Yes. स्टुडंट समजलं का हे? Yes, sir. ओके, सो वी विल स्टॉप हियर. यू कॅन गो Yes, टू sir. युअर नेक्स्ट लेक्चर. आपण Hello, थांबूया sir. तिथं. हॅलो सर, हा, UT साठी सिलेबस काय आहे? UT साठी होल तुमचा काय जो असेल तो सगळा. 1 मिनिट फक्त मला तुमचं रोल नंबर हे करून घेऊ दे, लिहून घेऊ दे.
ओके, यू कॅन लेफ्ट दिस मीटिंग नाव. तुम्ही एंड करू शकता हे. ओके, यू कॅन गो टू युअर नेक्स्ट लेक्चर. थँक यू. थँक्स फॉर जॉईनिंग दिस मीटिंग. विल स्टॉप हिअर. एक मिनिट.